पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलंय। आझाद मैदानावरील जरांगेंच्या आंदोलनाला मराठा बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे। पाहुयात या आंदोलनामधली काही ठळक दृश्य। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी हाक दिल्यानंतर भगवं वादळ मुंबईच्या आझाद मैदानामध्ये धडकलं। आझाद मैदान काही मिनिटांमध्येच भरल्यानंतर आंदोलकांनी मिळेल त्या रिकामी जागी आसरा घेण्यास सुरुवात केली। पुण्याहून रात्रभर प्रवास करत जरांगेंच्या गाड्यांचा आंदोलकांच्या गाड्यांचा ताफा नवी मुंबईतल्या वाशी टोल नाक्यावर आला। 6च्या आसपास टोल नाका क्रॉस करून ताफा मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाला। यावेळी मनोज जरांगे गाडीच्या फ्रंट सीटवर झोपून असल्याचं पाहायला मिळालं। पुढे वानखुर्द जवळच्या परिसरात फुलांचा वर्षाव करत मराठा आंदोलकांचं स्वागत करण्यात आलं। पुढे चेंबूरमधल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकाहून वाहनांचा हा ताफा ईस्टर्न फ्रीवेला लागला। नियमानुसार निर्देशित केलेल्या जागांवर वाहनं पार्क करण्यात आली, तर काही वाहनं पुढे आझाद मैदानाच्या दिशेने रवाना झाली। पुढे जाऊन सिंदूर पुलावरून जरांगेंच्या वाहनांचा ताफा पुढे मार्गस्थ झाला। मनोज जरांगे सकाळी 10 वाजता आझाद मैदानामध्ये दाखल झाले। आझाद मैदान काही मिनिटांमध्ये भरल्यानंतर आंदोलकांनी मिळेल त्या रिकामी जागी आसरा घेण्यास सुरुवात केली। पावसामुळे आझाद मैदानात बाहेर मराठा आरक्षण आंदोलकांची गैरसोय झाली। मनोज जरांगे यांच्या आंदोलनासाठी आलेले अनेक आंदोलक भिजू नयेत यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे धावले। मराठा आंदोलक हजारोंच्या संख्येने आझाद मैदानामध्ये दिसले। 5000च्या संख्येचं बंधन असताना त्याहून अधिक आंदोलक या ठिकाणी आल्याची चर्चा आहे। काही आंदोलक सीएसएमटी मेट्रो सबवेच्या आत आणि जवळच्या बस स्टॉपवरच्या शेड खाली उभे राहिले। मराठा आंदोलक हजारोंच्या संख्येने आझाद मैदानामध्ये दाखल असताना परिसरातील अनेक दुकानं मात्र बंद होती। त्यामुळे आंदोलकांच्या खाण्यापिण्याचा प्रश्न देखील निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला। दत्ता कनवटेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।